काँग्रेसची सत्ता आहे ना सध्या? आता आहे पण ते चुकून लागली. भाजप 100% येणार. बहिणींना 1,500 रुपये देत येतात. इकडे तेलाचे भाव तुम्ही दुप्पट करून ठेवले, खतांचे भाव दुप्पट करून ठेवले. म्हणजे ह्या खिशातनं 10 रुपये काढता आणि ह्या खिशात 5 रुपये तुम्ही टाकताय. काय फायदा आहे त्याचा? सध्या जनतेचे खूप हाल चालले. महागाई वाढली, गॅसचे भाव वाढले, किराणा मालाचे सामानाचे भाव वाढले. जो कार्य करेल सगळ्या जनतेचे तेच माणूस निवडून देणार. राज्यात महाविकास आघाडी येणं जरा सध्या अवघड वाटतंय. नमस्कार मंडळी, आपण सध्या आलो आहोत कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये. यावर्षी या ठिकाणी तिहेरी अशी लढत होणार आहे. भाजपकडून हेमंत रासने आहेत, तर विरोधी त्यांच्या काँग्रेसकडून आहेत रवींद्र धंगेकर, तसंच मनसेकडून आहेत गणेश भोकरे. तर आपण पाहूयात यावर्षी कोणाची हवा चालती बोलती आहे. तर चला. बहिणींना 1,500 रुपये देत येतात. इकडे तेलाचे भाव तुम्ही दुप्पट करून ठेवले, खतांचे भाव दुप्पट करून ठेवले. म्हणजे ह्या खिशातनं 10 रुपये काढता आणि ह्या खिशात 5 रुपये तुम्ही टाकताय. काय फायदा आहे त्याचा? कसब्यातला माहोल काय आहे? चांगला आहे, बरोपैकी. तिघांची लढती आहे सध्या. हा, तिघांची लढती, बरोबर आहे. तर काय म्हणाल, मनसेकडून एक उमेदवार जाहीर केलाय मनसेचा, म्हणजे मनसेकडून गणेश भोकरे आहेत. तर काय सांगाल? काय सांगाल, कोणाची हवा आहे? थोडी रवी धंगेकर का? काय म्हणता काका? निवडणुकीचा काळ सुरू आहे, कोणाची हवा सुरू आहे कसब्यात? भाजप रासने येणार. रासने 100% येणार. कशामुळं? हो, त्याचं आहेच कार्य. याआधी तर काँग्रेसची सत्ता आहे ना सध्या? आत्ता आहे पण ते चुकून लागली. हां, नाही तर 30 वर्ष झाले भाजपचंच होतो इथं. हा कसब्याचा वॉर्ड सगळा भाजपचाच आहे. मग भाजप येणार? भाजप 100% येणार. मनसेचं वारं कसं आहे? मनसे पण चांगलं आहे, बरं आहे. ठीक आहे, मग भाजप कन्फर्म. ओके. काय म्हणता सर, कशी हवा सुरू आहे कसब्यात? हवा सध्या भाजपाची जोरात आहे. प्रचार पण जोरात चालू आहे. ते मी आता साधारण बघतोय, मी कसबा पेठेतच बरंच माझं वास्तव्य झालेलं आहे, फिरलेलो आहे. आता साधारण तसंच आहे. आणि आत्ता मागाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे मनसेची पण हवा तेवढ्याच ताकदीनं प्रयत्न चालू आहेत राजसाहेबांचे. पण बघूया आता काय होतं ते शेवटी. ते हां, धंगेकरांनी पण प्रचार जोरात केला आहे. मध्ये ते परवा मला इथे प्रचार करतानाही दिसले. म्हणजे सगळ्यांनी जोर लावलेला आहे आपापल्या परीने. बघूया आता काय होतं ते, ठरवूया. आता लोकांच्या हातात आहे शेवटी. लोकशाही ही सर्वांनी एकमेकांचा आदर करायला पाहिजे, एवढं मात्र नक्की. नीट व्यवस्थित राजकारण्यांनी व्यवस्थित एकमेकांशी आदर ठेवून बोललं पाहिजे, एवढं मात्र नक्की. तरी काय वाटतं, महाविकास आघाडी का महायुती? राज्यात महाविकास आघाडी येणं जरा सध्या अवघड वाटतंय. येणार ते भाजपाची सत्ता आणि सर्व म्हणजे महायुतीची सत्ता येणार, हे मात्र नक्की. कशामुळे? भाजपाचा कॅडर मोठा आहे, त्या प्रमाणात ते प्रचारही तसा करत आहेत. आणि त्यांनी जे मुद्दे आता प्रचारात जे धरलेले आहेत किंवा जे सांगतायत लोकांसमोर, ते फार महत्त्वाचे वाटतात. कारण का इतके दिवस एकमेकांवर आग पाकडत चालली होती, मी आत्तापर्यंत बघितलं. पण आता प्रचाराची रणनीती बदललेली दिसती आहे, निदान भाषणातनं तरी ती जाणवती आहे. एकमेकांचं हे काढण्यापेक्षा मी काय केले, म्हणजे भाजपानं काय केले किंवा सत्तावाल्यांनी काय केलं आणि विरोधी पक्ष काय करू शकतात, हे दोघांनी एकमेकांनी दाखवलेलं आहे. त्याच्यात प्रतिस्पर्धा चालू, हे चांगलं वाटतंय. तर मग महाविकास आघाडीचं म्हणणं आहे की म्हणजे योजना आत्ताच का आठवल्या त्यांना? योजना आत्ताच का आठवल्या हा मुद्दा बरोबर आहे त्यांचा, पटतो तो. पण काही योजना या पूर्वीपासून चाललेल्या आलेल्या आहेत किंवा मध्ये 2-3-2.5 वर्षात त्यांनी बऱ्याच योजना राबवलेल्या आहेत, त्याविषयी कोण बोलत नाही. आम्ही कधी योजना सुरू केली हे लोकांनी पहिलं त्यांनी सांगावं, कोणाचीही असू देत. मग यांनी पण त्याप्रमाणे योजना सुरू केल्याच की. काँग्रेसच्या काळात कुठे योजना दिसल्या? आत्तापर्यंत कुठल्याही योजना दिसली नाही. फार तर दिल्ली स्तरावरनं ज्या योजना आल्या त्या दिसल्या. राज्यस्तरावर योजना नवीन काही दिसल्या नाहीत महाविकास आघाडीच्या. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या काळात सुद्धा म्हणा किंवा या इतर पक्ष. गुजरातचा एक विषय, तर त्यांचं म्हणणं आहे की गुजरातची डेव्हलपमेंट सुरू आहे, बीजेपी गुजरातकडेच. हां, थोडं फेवरिझम होतं या बाबतीत. पण कसं आहे की तुम्हाला मी सांगतो, महाराष्ट्रात तुम्ही जागा, पाणी, लाईट ह्या गोष्टी जर दिल्या तर उद्योग परत येतील आपल्याकडे. आता गुजरातमध्ये तेवढी पॉप्युलेशन नाही. तुम्ही गुजरातचा विचार करता तर पॉप्युलेशन कमी आहे आणि महाराष्ट्रात पॉप्युलेशन जास्त आहे. तुम्ही हा विचार करा. मग मी कुठे नवीन प्रकल्प देणार हा विचार होतो. जिथं गुजरातमध्ये जागा आहे, आपल्याकडं डोंगराळ भाग जास्त आहे किंवा दुष्काळी भाग जास्त आहे, मग तिथं उद्योजक येत नाहीत. गुजरातमध्ये जर त्यांनी फॅसिलिटी दिल्या तर तिकडे जाणार ऑब्व्हियसली. उद्या छत्तीसगड, उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा चालू झाल्यात या गोष्टी, तर उद्या तिकडे जातील लोक.
असं काय नाही, इंडस्ट्रियलिस्टचं असं भेदभाव कधीच करत नाही. मी स्वतः अनुभवलं किंवा मी स्वतः त्यात कामातनं गेलेलो आहे, त्यामुळे मलाही माहिती आहे त्या गोष्टी. काय वाटतं यावेळेस महायुतीला लाडकी बहिणीचा फायदा होणार? हां, नक्की होणार. लाडक्या बहिणीवर काय बोला? लाडक्या बहिणींना दिलेले आहेत, बऱ्याच जणांनी त्यातनं बिझनेस सुरू केलेले आहेत. मी स्वतः त्या बिझनेसच्या ह्याच्यातनं काही प्रॉडक्ट विकत घेतलेले आहेत की हे बघून आनंद वाटतो. कुठंतरी काहीतरी मदत, म्हणजे आपण ती अपेक्षा आपली जागी होती, मागे कुठेतरी आपल्या असतं की आपण काहीतरी समाजाचं देणं जावं, कोणाला तरी मदत करावी. ते या ह्याच्यातनं त्यांनी दिलेले, मग त्याला आपण रिस्पॉन्स द्यावा. मग लोकांनी पण त्याप्रमाणे त्या बिझनेसमधनं त्यांनी बरेचसे प्रॉडक्ट विकत घेतले. तर मी हे स्वतः अनुभवलेलं आहे. म्हणजे अर्थव्यवस्था वाढते समजा. अर्थव्यवस्था वाढणारच नक्कीच. अनेक महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केलेत. हां, काही शिक्षण वह्या पुस्तकं घेतलेत लोकांनी, लहान मुलांसाठी वाचनासाठी पुस्तके घेतलेली आहेत, ते प्रेरित झालेले आहेत. दिवाळी अंक म्हणा किंवा दिवाळीच्या ह्याच्यात विशिष्ट मोहीम असते पुस्तकांची सवलत वगैरे, त्यातनं फायदा घेतलेला आहे अनुभव. येस, थँक्यू. काय म्हणता काका, कसब्यातलेच का? हो. काय म्हणता, कशी हवा सुरू आहे कसब्यात निवडणुकीची? चालू आहे आता निवडणूक. हा, तिघांची लढती आहे. हो हो. तर काय म्हणता, कोण येईल, कोणाचे चान्सेस आहे? बीजेपी. बीजेपी. सध्या तरी काँग्रेसचं आहे ना. पोटनिवडणुकीत आले होते. काय म्हणता काका, नमस्कार. नमस्कार. कसं सुरू आहे कसबा पेठेत? काय म्हणते हवा? हवा जोरात आहे हा. सगळ्यांचीच. हा, सगळ्यांची. तेच ना. निवडून कोण येणार आहे? हवा सगळ्यांचीच आहे. काही सांगता येत नाही. यावेळेस विभाजन आणखीन वाढलंय हा, कॉम्पिटिशन वाढली. Competition तिघ आहेत आणि सगळे तुल्यबळ मनसेचं पण म्हणायचे. आहे उमेदवार, मनसे, बीजेपी, काँग्रेस. काय म्हणता मग, कोणाची ताकद दिसते? हा. हेमंत रासने. हेमंत रासने. कशामुळे? आता त्यांच्याकडं जे मागच्या इलेक्शनला हा. संघाचे कार्यकर्ते नव्हते, ह्यावेळेस संघाचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहेत असं मला एक जणांनी सकाळीच सांगितलं. हा हा हा. त्यामुळे वाटतं हा. का? आणि बाकी वाढली. शेवटी प्रत्येकाचं मत हे वैयक्तिक असू शकतं. काय म्हणते निवडणूक? चाललंय आता काय कार्य करणारे लोक निवडून येऊ शकतात. हा. सध्या जनतेचे खूप हाल चाललेत. हा. महागाई वाढती, हा. गॅसचे भाव वाढलेत, किराणा मालाचे सामानाचे भाव वाढलेत. जो कार्य करेल सगळ्या जनतेचे तोच माणूस निवडून येणार. तिघ सध्या आहेत आता, तिघांचे आहे आता लढती. काय सध्या हे आम्ही लहानपणापासून लहान असल्यापासून काँग्रेसचे कार्यकर्ते चांगले होते, साथ द्यायची. हा, हा. आता हे BJP आल्यापासून भरपूर विद्यार्थ्यांचे 2 वर्षे शिक्षण थांबलं, मंदिराची दारे बंद झाली. लॉकडाऊन याचा अर्थ सांगू शकता का तुम्ही? हे यंग पिढीची किडण्या डोळ्या वाट्या काढून घेतल्या गेल्या, याचा अर्थ तो झाला. तुम्ही 20 वर्ष काळ मागं गेला. वयस्कर लोकांना तेव्हाच मारलं असतं, त्यांच्या अवयाचे पैसे येऊ शकत नाही एवढे. लहान लेकरांचं आयुष्य बरबाद करून टाकलं, आईवडिलांना रडायला लावलं, ते कोणाच्या जीवावर जगू शकणार? आता काय वाटतं मग ओव्हरऑल? पंजाब येऊ शकणार, येईल पंजाब. पंजाब येऊ शकणार, आलाच पाहिजे. हा बीजेपी का नाही मग? बीजेपीचा अर्थ काय? अहो 2 वर्ष लॉकडाऊनचा अर्थ सांगत आहे. हा. लॉकडाऊन म्हणजे काय? पण महामारी होती ना जगात. ती महामारी होती. महामारी म्हणजे अहो जगात महामारी, कुठेही रोग येऊ शकतो. आम्ही लहानाचे मोठे झालो, थोड्या महिन्याचा काळ येत असतो तो. करोना म्हणजे सर्दी खोकला. लॉकडाऊन केलं मग इंदिरा गांधीच्या काळात ती इमर्जन्सी होती. अहो ते सगळं झालं, होत गेलं. आणि बीजेपीनं मेट्रो आणली. आता मेट्रो ते केलं आता ते जनतेचं नाही, ते भरपूर काही सहकार्य केलं त्यांनी. नवीन पिढीचं चांगलं कार्य त्यांनी साधलं केलं. नवीन पिढीला आनंद वाटतोय. पण जे काय घडतंय चांगल्या गोष्टी घडल्या गेल्या पाहिजे. चोऱ्या डकेती थांबल्या पाहिजेत. आणि हे सध्या पक्षांतर जे झालं, पक्ष गेलं, चिन्ह गेलं काही पार्टीचं, तर याबद्दल काय बोला? ते काय आता ज्याचे त्याच्या मनाचे विचार, प्रत्येकाचं मन स्वतंत्र आहे. जसे आईवडील मुलांचे असतात, मुलं आईवडिलांचे असतात. त्यातला विषय पक्ष जरी इकडे गेलं, त्यांना त्यांची बाजू आवडली, ते तिकडे गेले, ते विषय सांगतो सर. मग काय काँग्रेसची हवा आहे? काय येऊ आलं पाहिजे. शेवटी BJP आले तरी त्यांनी कार्य करून दाखवलं पाहिजे. लहान पिढीचे हे यंग पिढीचे काय हालचाल, रोजगारी म्हणा, त्यांना नोकरी मिळायला पाहिजे. शिक्षण शिकून एवढे विद्यार्थी फाशी घेतात, आत्महत्या करतात. म्हणजे आईवडील पैसा पुरवतात शिक्षणाकरता, मुलं आपली चांगली हुशार हो, काहीतरी समाजामध्ये नाव निघावं, देशामध्ये नाव निघावं, हे जनतेमध्ये पण नाव निघावं, असं हे आईवडिलांचं म्हणणं आहे. पण ते मुलांचं शिक्षण थांबलं गेलेलं आहे. त्या मुलांना प्रतिसाद
सत्तेची मिळाली पाहिजे. BJP असो, शिवसेना असो, काँग्रेस असो, त्यांची मुलांना साथ मिळाली पाहिजे. जशी आईवडिलांची साथ असते तशी या. आणि काँग्रेसवाले म्हणतात बीजेपीनी गुजरातला हे केलं, ते काय आता ते डेव्हलपमेंट सुरू आहे. ते आता चांगल्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्या सर्व्हिस बंद केली, ऑफिसं बंद केली. मग ते सगळ्या कंपन्या चांगल्या तिकडे गुजरातला घेऊन गेले. हे तुम्हालाही समजतंय त्या गोष्टी. मग काय वाटतं बीजेपी नाही तसं बघा, आता ज्याचे त्याचे विचाराला BJP असो, पण ते ही आपली वस्तू इथली आहे, ती तिकडे हलवण्यापेक्षा हिथंच वाढ केली असते तर विद्यार्थ्यांना आनंद वाटला असता, नोकऱ्या मिळाल्या असत्या, शिक्षण वाढलं असतं. तुम्हाला कसं वाटतं त्या गोष्टीचं? नमस्कार काका, काय म्हणता? काय नाही काय कसं वातावरण सुरू आहे कसब्यात सध्या? तर कसब्यात दंगेकर लागणार. धंगेकर हां रासने का नाही? हां रासने का नाही? त्याचं काम तसं नाही आहे. हां हां तो इथल्या गणपतीचा अध्यक्ष असला तरी तसं नाही आहे. हां हां तर धंगेकर येणार. हां दंगेकर येणार. आणि मनसेचे पण आहेत उभे. मनसेचे नाही येणार, तेवढं प्रचार नाही आहे आणि हे नाही आहे, त्यांना हां हां ओळख नाही काही. ओळख नाही. मग धंगेकरची कामं कशी आहेत? काय कामं केलीत ते? ड्रेनेजचं काम केलं, रस्त्याचं काम केलं, हां सगळं केलं. माणूस चांगला आहे. मग तेच येणार. हां